रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय लिंबूचं लोणचं गोड आणि तिखट पदार्थ घालून, म्हणजे गोड गूळ आणि थोडंसं मिरची पावडर। आता हे लिंबू आपण 2 तासापेक्षा जास्त वेळ पाण्यात ठेवलेले आहेत। पाण्यातून काढलेत हे लिंबू, हे बघा। आणि आता आपण ते चिरून घेऊ आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या। चला तर सगळे लिंबू आपण चिरून घेऊया। एका लिंबूच्या किती 4 फोडी करतोय आपण? 8 एका लिंबूच्या 8 फोडी। साईज जशी असेल लहान मोठी त्याप्रमाणे फोडी काढायच्या। आता ह्या ताई म्हणतात की बिया नाही काढायच्या लिंबूच्या। बरं बघू आता त्यांच्या पद्धतीने बनवू। आता हे सगळे लिंबू असे आपण फोडी करून घ्यायचे। 25 लिंबू घेतलेत आपण। 25 लिंबूसाठी हा अर्धा किलो गूळ घेतलाय आपण। आता तो बारीक फोडून घ्यायचा। आता मी ते गूळ फोडून घेते। हे लिंबाच्या फोडी लिंबूच्या आपण करून घेतल्या। त्याच्यासाठी अर्धी वाटी लाल तिखट पावडर घेतली आपण। बेडगी मिरचीची घरगुती पावडर आहे। 1 वाटी मीठ, थोडीशी हळद आणि ही घरीच बनवलेली जिरा पावडर। तर आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। आता मीठ घातलंय आपण 1 वाटी। 25 लिंबूचं बनवतोय आपण लोणचं। आणि थोडीशी हळद, 1 चमचा हळद घातली। जिरा पावडर मोठा 1 चमचा जिरा पावडर घातली त्याच्यामध्ये। आता हे आपण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया। कशी प्रत्येकाची पद्धत बनवायची वेगवेगळी असते। तर मी एका ताईंकडून बनवून घेते। त्यांच्या घरचे लिंबू आहे ते, गावावरून आणलेले। कलर एकदम असा मस्त आलाय। एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा। प्रत्येक फोडीला ते मीठ, हळद आणि लाल तिखट लागले आणि जिरा पावडर। आता एका पातेल्यात आपण हा जो बारीक केलेला गूळ आहे तो त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण वितळून घेणार आहे। स्वच्छ तेल टाकायचं। आता मी हे सूर्यफुलाचं तेल घेतलंय। शक्यतो आमच्याकडे लोणची बनवताना शेंगदाण्याचं तेल वापरतात। आता आपल्याकडे काही शेंगदाण्याचं तेल नाहीये, त्याच्यामुळे आपण हे बघा। आता हा असं पातेल्यात गूळ टाकलाय। अर्धा किलो गूळ आहे वजनाने। 25 लिंबू, त्याला अर्धा किलो गूळ। गोड लोणचं बनवतो आपण, तिखट गोड। तुमची मिरची पावडर जर जास्त तिखट असेल तर कमी घाला। ही मिरची पावडर बेडगी मिरचीची पावडर आहे। तर गूळ भिजेल इतकंच तेल टाकायचं आहे। म्हणजे अंदाजे मला असं वाटतं ह्या वाटीने अर्धी वाटी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हा तयार झालाय पाक। जवळजवळ 5 ते 7 मिनिटं लागली हा पाक तयार व्हायला। हे बघा, जास्त कडवायचं नाही, नाहीतर ते कडक होऊन बसल। आता हे लिंबू याच्यामध्ये टाकायचे, चिरलेले पाकामध्ये टाकायचे चिरलेले लिंबू। गॅस बारीक केलेला आहे आपण। किती व्यवस्थित टाकले। कलर इतका सुंदर आलाय ना।
गॅस चालू आहे, त्या गरम पाकातच आपण टाकलेलं आहे लिंबू. प्रत्येक फोडीपर्यंत तो पाक व्यवस्थित लागला पाहिजे. आता आपण थोडासा गॅस मोठा केलाय. 20-25 मिनिटं. अंदाजे 20 ते 25 मिनिटं याला शिजू द्यायचे ह्याच्यामध्येच. पाक आणि लिंबूचा रस याचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर हे असं पातळ होतं. हे बघा, आता जवळजवळ 20 मिनिटं झालेली आहेत. जर तुम्हाला मिनटावर नसेल करायचं तर हे लिंबूच्या पाकळ्या अगदी अशा सुकून बारीक जशा होतात तसे होईपर्यंत शिजवलं तरी चालेल. किमान 25 ते 30 मिनिटं हे शिजू द्यायला पाहिजेत. कलर खूप छान आलाय. आता फक्त 10 मिनिटं झालेत ह्या स्टेजला. अजून पुढची 15 मिनिटं आपण मध्यम गॅसवर शिजवून घेऊया त्याला व्यवस्थित. हे बघा, बरोबर 20 मिनिटानंतर हे आटून इतकं म्हणजे असं घट्ट झालं. आता हे थंड झाल्यानंतर बरणीत भरून ठेवायचं आहे काचेच्या. तर हे तयार झालं तिखट गोड लिंबूचं लोणचं. उपवासासाठी आपण साईडला थोडं काढून ठेवायचं आणि थोड्यामध्ये लसूण टाकायचं. तर ह्या ताई त्यांच्या भाषेत सांगतील की याला काय म्हणतात. या या या. आमची मैत्रीण काय ते म्हणायला तयार नाही. निंबिकाई उप्पनकाई असं म्हणतात ह्याला कन्नडमध्ये. तर चला, तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही लोणचं बनवून नक्की खा. मी हळदीचं पण बनवलं होतं, खूप छान झालं होतं ते लोणचं. आणि आत्ता हे लिंबूचं.